वर्ष झालं ॲपल बोरचा आमचा प्लॉट आहे तर पण एवढ्या टेम्परेचरमध्ये सेटिंग होत नाही. मिस इंडिया सेटिंग होते आम्ही बघितलं या त्यांचा प्लॉट तुमचा स्वतःच बघितला आम्ही त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की बाबा आपण मिस इंडियाला लावा. आणि आता रोपांची क्वालिटी आणि रोपं तयार आहेत का आणि रोपं घेताना रोपं कशी ओळखायची आणि रोपाचं आता हे जे प्लॅस्टिक आहे हे किती दिवसानं सोडलं पाहिजे तुमच्या हिशोबाने? आता आमच्या हिशोबानं हां बरोबर आहे की आमच्या हिशोबानं हे प्लॅस्टिक एक 1.5 महिने 2 महिन्याच्या आसपासून सोडलं पाहिजे. हां कारण त्याला तितक्यालाच एकदा म्हणजे साधारणपणे रोप ग्रीप धरायला 20 दिवस जातात. हां माती लावून खात भरून वगैरे सोडलं तर आपलं ते सोडायला पाहिजे. त्याला ह्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं रोपांचं? व्यवस्थापन ड्रीप आहे गावखात भरायला लागतं या थोडंफार त्याला वरखात तेच भरून. आता तुम्ही जी ग्रीन ॲपलचं आहे ते किती वर्षाचा प्लॉट आहे आणि उत्पन्न किती निघालं? ग्रीन वर्षाचा आपलं ग्रीन ॲपलचा प्लॉट आमचा 4 वर्षाचा आहे. हां गेल्या वर्षी आम्हाला 200 झाडात 11 टन माल काढला आम्ही. 11 टन. काय रेट सापडला होता? आम्हाला रेट 30-35 रुपये रेट सापडला होता. 30-35 साधारण 11 टनाचं साधारण धरलं तर एक 4-5 लाख रुपये. 3-3.5 लाख रुपये झाले. हां 3.5 लाख अर्धा एकर आहे. आणि आता जर साधारण बघायला गेलं तर ग्रीन ॲपलचं बोर साधारण 140-150 ग्रॅमचं होतं आणि बॉल सुंदरीचं बोर कमी होतं. तर त्याच्यात उत्पन्नात काय फरक पडतो का? 100% उत्पन्नात फरक पडणार कारण ह्याला सेटिंग जास्त आहे ग्रीन ॲपलपेक्षा. ह्याच्यापेक्षा आता हाय या रोपामध्ये आमच्या अंदाजे ह्याच्यात डबल माल निघला पाहिजे. डबल आमचा विश्वास आहे ह्याच्यावर. रेटमध्ये पण डबल होतं. रेटमध्ये पण सेटिंगला पण चांगला आहे ना. हे ग्रीन ॲपल सेटिंगला थोडा त्रास देतो. आणि ह्याला काय प्रॉब्लेम आहेत का बाबा? डंक माशी असेल आणि बाबा इतर काही म्हणजे डंक माशी तर सगळ्याला राहणार बरं का. पण त्यातनं थोडंफार औषध वगैरे जे हे लावा पाहिजे आपण ट्रॅप लावा पाहिजे. आता नवीन बाजारात ग्रेस पण आलाय. ग्रेस पण आले ना. हां ग्रेस पण लावल्यानंतर त्याची काळजी जेणेकरून आता ही जी तुम्ही बॉल सुंदरीची जी आणि मिस इंडियाची जी रोपं निवडली ती जेणेकरून तुम्हाला काय वाटतं ह्यात उत्पादन चांगलं निघेल का? आणि आता आज तारीख किती आहे? 25 जून. तर इथून पुढं लागण केल्यानंतर बाग किती दिवसात येईल? आता तुमची ग्रीन ॲपलची बाग आहे त्याच्या अनुभवावरून किती वर्षात तुमचा प्लॉट धरा येईल? आमचा टार्गेट आहे बघा 7 महिन्याचा आपला माल मार्केटला गेला पाहिजे. 7 ते 8 महिन्यात. हां फेब्रुवारी एंडला आमचा माल मार्केट आम्ही पाठवणार. आम्हाला आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास आहे 100%. निसर्गाने साथ दिली. आणि ह्याचं व्यवस्थापन म्हणजे आता हे लावल्यानंतर ह्याचं खत किती दिवसानं घालायचं असतं आणि ह्याचं व्यवस्थापन तुम्ही ग्रीन ॲपल जसं केलं तर ह्याला सेम करणार. तरी पण काही शेतकऱ्याला माहीत नाही की बाबा कसं व्यवस्थापन करायचं. आम्ही सांगतोय आमच्या नर्सरीमार्फत आम्ही जेवढी माहिती होती तेवढी सांगतोय. पण ह्या मुलाखतीतून तुमची जी 6 वर्षाचा 5 वर्षाचा जी अनुभव आहे त्या अनुभवातून तुम्ही एक सांगा की बाबा एक लागवडीपासून एक कमीत कमी 8 महिन्यापर्यंत काय केलं जातं. एक स्टेप बाय 4-5 स्टेप सांगा शेतकऱ्यांना. म्हणजे तेवढे तर शेतकरी लक्षात काय शेतकरी काय करते सांगून सुद्धा त्यांना समजत नाही. पण तुमची मुलाखत ऐकून त्यांनी जर एक चूक जर हे केली तर आपल्यासाठी हे होतं ना. बरोबर आहे. हां लागल्यानंतर एक 2-3 ड्रिचिंग झाले पाहिजे. त्याला ड्रिचिंग 2-3 ड्रिचिंग कमीत कमी झाले पाहिजे. आणि ही सोडल्यानंतर गावखात ह्याला घातलं पाहिजे. शेणखत वरखताची काय गरज आहे? थोडा पाहिजे पण शेणखत शिवाय ह्याला पाहिजे नाही बघा. शेणखत शिवाय झाड पडत नाही. शेणखत साधारणपणे एकरी 10 टेलर शेणखत घालायला पाहिजे. त्याशिवाय ती 7-8 महिन्यात प्लॉट येत नाही. एकरी म्हणजे 10 टेलर. आणि वरखत वगैरे कसं घालायचं? आणि वरखत आम्ही जादा करून घालत नाही. वरखत शेणखतावर जादा आमचा म्हणजे जोर असतो. त्याच्याशिवाय मला डस्टिंग येत नाही, शायनिंग येत नाही, फुगवून येत नाही. मला मार्केटमध्ये माल चमक राहत नाही. या वरखतामुळे चमक बी येत नाही. आणि आपल्याला काय काम करतं म्हणजे वरखतच घालायचं काय काम आहे? म्हणजे वरखत काय म्हणजे थोडं सलाईन लावल्यासारखं आहे. वरखताचं एवढं विशेष काय वाटत नाही. आम्ही गावखतात जादा भर देतो. पण बोरीच्या शेतीला जास्त जैविक वनी शेती केली पाहिजे का? जैविक केली पाहिजे कारण मार्केटमध्ये माल जायला म्हणलं तर त्याला 4-5 दिवस तर टिकलं पाहिजे माल. ही जैविकमुळे टिकते. वरखतामुळे मालाला टिकत नाही, डस्टिंग राहत नाही मालाला. आणि रासायनिकचा उपयोग केला पाहिजे. त्यात मालाला हे राहत नाही, डस्टिंग क्षमता राहत नाही. आणि 052-34 वगैरे असं जे आम्ही सोडतच नाही. 052-34 बरं का. आम्ही साधारणपणे एक बॅग उडवतो पूर्ण सीझनला. एक बॅग साधारण 6-7 हजार रुपये बॅग असेल मार्केटमध्ये आता सध्या. दुसरा काय खर्च असतो का बाबा ह्याला जेणेकरून बाबा आता ही एकरी किती खर्च येईल तुम्हाला काय वाटतं? असं आमचा अर्ध्या एकराला एकरी टोटल छाटणीपासून हार्वेस्टिंग पर्यंत 70,000 खर्च करतो आम्ही. अर्ध्या एकराला 70,000 रुपये. आणि त्याचं उत्पन्न किती होतं बाजारात? 3.5-4 लाख रुपये होतं. म्हणजे 70,000 रुपयाच्या खर्चात 3.5-4 लाख रुपये हमखास उत्पन्न येतं. तुम्हाला काय वाटतं ग्रीन ॲपलचं हे उत्पन्न झालं, मिस इंडियाचं उत्पन्न किती निघेल तुमच्या अंदाजाने? आम्हाला मिस इंडियाचं उत्पन्न ह्याच्यापेक्षा डबल आमची अपेक्षा आहे आणि निघलंच पाहिजे. आमचं टार्गेटच आहे.
हां हम्म. म्हणजे जेणेकरून त्याला सेमच प्रोसेस आहे सेम सेमच सेम आहे. प्रोसेस. आणि ग्रीन ॲपलला सेटिंग कमी होत होतं, हो. आता ह्याला सेटिंग जास्त होणार आहे. त्याच्यामुळे तर ही वाण निवडणार आम्ही. आता किती एकराची लागण करणार आहे तुम्ही? 4 एकर आहे. किती म्हणजे आता ही जी किती बाय किती लागण करणार आहे? आणि आम्ही 15 बाय 13 लागण करणार आहे. हे तुम्ही पहिल्यांदा सांगितलं. तर ह्यात काळजी काय घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी? रोपांची काळजी कशी काळजी घ्यायची? वेळेवर ह्याला ड्रिचिंग झाले पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे आणि ह्याला थोडं मग गावखताचं सर्वात मोठी काळजी कोणती ह्याची? सर्वात मोठी काळजी ही कॅप काढूस तर काळजी घ्यावी लागते. एकदा ही कॅप काढून ह्याला माती लावली नाही, हां शेतकऱ्याचं टेन्शन संपतं. आता तुम्ही ही 1,500 रुपये घेतली ती, आणि ही जी तुटाळी किती होतील तसा काय तुमचा अंदाज आहे का तुझा? तुटाळ आता शेवटी कसं आहे, पावसावर निसर्गावर अवलंबून आहे बरं का. 100% आपण प्रयत्न करायचा की तुटाळ होऊ नये, कारण त्याला वेळेवर पाणी देणं, खत टाकणं, ड्रेसिंग करणं, हे जर आपण जर वेळेवर बघितलं तर 100% तुटाळ होणार नाही असं आम्हाला तर वाटतं. कारण रोपाची क्वालिटी चांगली आहे, रोपाची म्हणजे ग्रोथ वगैरे आणि growth चांगली आहे. रोपाची कॅनोपी वगैरे सगळी चांगली आहे. सेम सेम सेम. आणि काडी वगैरे असं काडी रोप पिकलेली आहे. बघताना रोप घेताना काय बघितलं पाहिजे शेतकऱ्यांनी? रोप घेताना किंवा ह्याला स्टंप किती आहे ती, जी काडी पिकली का, किती असलं पाहिजे स्टंप? साधारण 3-4 स्टंप योग्य आहे. ते लय मोठं बी झालं नाही, कारण परत काय होतंय, वाऱ्यानं थोडं नुकसान होतंय. म्हणजे सोडताना वाऱ्यानं तुटून जातं. म्हणजे कमीत कमी परत ते भरून काढायला 1 वर्ष जाते त्यात. हां म्हणजे तुटाळ भरून काढायला 1 वर्ष जाते त्यात, कारण ते परत त्याला ऊन लागत नाही, सावली पडते, त्याच्यामुळे थोडं हां म्हणजे एकदा तुटाळ झालेलं झालंच ते. हां साधं तर थोडा त्रास होतो साधारण. म्हणजे साधारण तुमचं असं मत आहे की बाबा 4-5 स्टंपचं रोप पाहिजे, कमीत कमी 1 फुटाचं तरी रोप पाहिजे. हां 100%. 1 फुटाचं. तुम्ही ग्रीन ॲपल लावताना किती फुटाचं लावलं होतं रोप? ग्रीन ॲपल होताना 1.25 फुटाचं होतं. 1.25 फूट ते आता रेट तुम्हाला कसा भेटला ह्या बॉल सुंदरीचा? मिस इंडियाचा आता तुम्ही आमच्या नर्सरीनं जो रुपये घेतले ती त्याचा रेट तुम्हाला योग्य भेटलाय कसा? योग्य भेटला रेट बरं का, योग्य रेट भेटला आहे. आणि क्वालिटी पण चांगली भेटली. क्वालिटी तर आपल्या नर्सरीबद्दल काय सांगू शकता शेतकऱ्यांना? ज्या शेतकऱ्यांना रोपं बुकिंग करायला येते तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? आपल्या नर्सरीबद्दल जे काही माहिती असेल ते शेतकरी बांधवांना सांगा. आता कसा विषय माहिती आहे का, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने आमच्या विश्वास ठेवला? बरोबर, तुमच्या विश्वास आम्ही ठेवला आहे. कारण आता कोणावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण युट्यूबवरून बघितलं, आपलं काय ओळख नाही, संपर्क नाही, काय नाही. पण कसं आहे, शेतकऱ्याला हे कोणावर विश्वास ठेवला पाहिजे शेतकऱ्यांनी, आणि समोरच्या माणसाने पण त्याचा विश्वासघात केला नाही पाहिजे. 100% क्वांटिटी रोपं दिल्यानंतर तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही रोपं घेतली. कारण 1 वर्ष जर ही झाड तयार झाली, साधारण 8-9 महिने जाते. तर ते जर रोप जर खराब निघालं तर ते पैसे जाऊ दे 10-20 हजार रुपये जातील, 30,000 रुपये, पण त्याचं वर्षाचं उत्पन्न किती बुडतं या, हे महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळं 100% विश्वास शेतकऱ्यांनी संपर्क आपल्या क्षेत्रातल्या नर्सरीवर ठेवा पाहिजे. कारण आपल्या परिसरात नर्सरी का बाहेरची नर्सरी नाही, बरोबर आहे का. तर एका तालुक्यातली आपण माणसं आहे, त्याच्यामुळे तुमच्यावर विश्वास 100% आम्ही ठेवूनच तुमच्यापासून रोपून घेऊ. आता बाहेरच्या जिल्ह्यातले जे शेतकरी येणार आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकता? ह्या आमच्या नर्सरीतून रोपं घ्या, म्हणजे रोपाच्या क्वालिटीबद्दल तुम्ही त्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता? क्वालिटीबद्दल बरं का, कसं आहे, ही तीर्थक्षेत्राचा आपला तालुका आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात आपण कधी खोटं बोलायचं नाही. त्याच्यामुळे लोक आपल्याला 100% लोक किती आपल्यावर विश्वास ठेवून खात्रीशीर रोपं येऊन घेऊन जावं, कारण आपण फसणारी माणसं नाही काय. त्याच्यामुळं 100% लोकांनी विश्वास ठेवून घेऊन जावा, कारण आपल्या या एरियामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये खोटं कोण बोलत नाही. बाहेर दुसरीकडे मिळते ती रोपं, पुण्याला इकडं तिकडं बाहेर गा टेंभुर्णीला, पण तिकडली काय आम्हाला रोपाची खात्री वाटत नाही. ही महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा शेतकऱ्यांनी रोपं घ्यायची ती तेव्हा आपल्या शेजारच्या नर्सरीनं घेतली पाहिजे. आणि परिसराच्या नर्सरी आपली तर नर्सरी ही पंढरी नगरी नर्सरी आहे. त्याच्यामुळे आपल्यातनं तुम्ही रोपं खरेदी केली ती. कारण आपल्याला सगळी माहिती म्हणजे आपल्या पंढरपुरात सगळी मानतात ना देव असल्यामुळे, त्याच्यामुळे मला मार्गदर्शनाची आता काही गरज नाही. आता तुम्ही काय ना काय ना, आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे तसं नाही आता, कारण हे नवीन व्हरायटी ना, हे तर अजून थोडं हे नाही. ग्रीन ॲपलला आमचं काय, आम्हाला काय टेन्शन नाही. ग्रीन ॲपलचं सहकार्य राहू दे. ग्रीन ॲपलचं ह्याचं सेटिंग एकच होतं, फक्त ग्रीन ॲपलला सेटिंग कळतं. त्यासाठी आपल्याला काळजी वेळच्या वेळेला. आणि ह्याच्या फवारण्या किती झाल्या पाहिजे एवढ्या 2 मिनिटात सांगा. आणि आपण ह्याच्या फवारण्या माझ्या सिनियर आहे मुझ्यावर बोलतील. बोला मुझ्यावर सर. ह्याच्या 15 दिवसाला एकतर फवारणी झाली पाहिजे. 15 दिवसात नाही, 2 मिनिटं. 15 दिवसाला एक फवारणी झाली पाहिजे ह्याची. तर थांबा, तर ह्याच्या फवारण्या किती झाल्या पाहिजे तुम्ही सांगा. बघा ह्याच्या 15 दिवसाला एक म्हणलं तरी बी मायाशी म्हणून बघा, म्हणजे फळ जास्तोर 14-15 फवारणी झाले पाहिजे. ते फळ जास्तोर म्हणजे साधारण एका लागवडीपासून तुम्ही आता म्हणताय 8 महिन्यात तुमची बाग बॉल सुंदरी येणार आहे, तर त्यात 15-16 फवारण्या झाल्या पाहिजे.
तर ह्याला फवारणीमध्ये काय काय घेतलं पाहिजे, काय काय बाबी क्लिअर काय कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे दोनच गोष्टी आहेत दुसरं काहीच नाही. दुसरं काय नाही. ह्याला रोग फक्त डंक माशी डंकमाशी, हा, जास्त जास्त फक्त अळी आणि बुरी दोनच आहेत त्या. दुसरं ह्याला हे रोग नाही. म्हणजे डाळिंबासारखं तेल्या वगैरे काय फक्त नाही तसलं काय नाही. म्हणजे कमी खर्चामध्ये येणार पीक कमी आहे. खर्चात येणार पीक आहे. तर आता आपण तुम्ही ग्रीन ॲपल आहे तर त्याविषयी त्याला पाणी किती लागतं आणि ह्याला पाण्याचं नियोजन कसं असलं पाहिजे? पाण्याचं ह्याचं तर आतापर्यंत नियोजन माहित नाही, कारण आम्ही पहिल्यांदाच लावायला लावली आहे. हां पण जी ग्रीन ॲपल आहे त्याला 8 दिवसाला तरी एकदा आम्ही मोकळं पाणी किंवा ड्रिपनं तर सोडतोच 8 म्हणजे दिवसाला. मोकळं पाणी म्हणजे मधनं असं पाटानं भिजवलं पाहिजे. पाटानं भिजवतो की. म्हणजे पाटानं कधी भिजवलं पाहिजे बाबा, तेव्हा बाग धरल्यानंतर का धरायच्या अगोदर? नाही, धराच्या अगोदर बी धरतेनंतर दोन्ही वेळेला भिजवलं सटिंग पाहिजे. वेळेस जास्त सोडायचं सटिंगच्या वेळेला जास्त सोडायला लागतं. वेळेस शेवटला म्हणजे लास्टला मार्केटला तर पाणी लागतंच, जेव्हा मार्केटला जेव्हा माल फुगायला, माल ओढतंय ना क्वालिटी आपली. यायला. असं कर. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या नर्सरीला पुळूजवरून काही शेतकरी आले होते. तर त्यांनी बॉल सुंदरी आणि मिस इंडिया रोपं घेतली ती आणि त्याविषयी माहिती आणि रोपांविषयी आणि आपल्या नर्सरीविषयी त्यांच्याकडून परिचय जाणून घेऊया. तर परिचय सांगा साहेब तुमचा. नमस्ते, मी आदम मुलाने पुळूसगाव. आपल्या ह्या नर्सरीचा युट्यूबवरती बघितलं, रोपं चांगली क्वालिटी आहे ती. आम्ही 4 एकराचा प्लॉट मिस इंडिया एक साधारणपणे 1,500 रुपये घेतले ते. हां क्वालिटी चांगली आहे रोपाची. आणि पहिले अवेलेबल आमच्याकडे दुसरी एक बाग आहे ग्रीन ॲपलची. हां आता ही नवीन व्हरायटी घेऊन चालू आहे. त्याच्याबद्दल आम्हाला एकच म्हणत होतं की रोपाची क्वालिटी चांगली असल्यामुळे आम्ही एवढा मोठा निर्णय घेतला लावासाठी. तर आता तुम्ही मिस इंडियाची जी रोपं घेतली ती किती एकरामध्ये लागवड करणार आहे आणि किती बाय कितीवरती लागवड करणार आहे? आमची 15 बाय 13वर लागण आहे त्यावेळी करणार आम्ही. पहिले आमची लागण पुढे 12 बाय 10वर होती. 12 बाय 10. हां, कारण म्हणजे कारण काय, म्हणजे आता अंतर वाढवण्याचं कारण काय? अंतर वाढवण्याचं कारण आहे की ह्याला सेटिंग जास्त आहे त्या बोराला आणि मिस इंडियाला. हां. आणि दुसरी गोष्ट, जेवढं अंतर जास्त राहील तेवढं वारं चांगलं खेळल्यामुळे सेटिंगला चांगलं आहे. हां. आणि उत्पादनला म्हणजे क्वालिटीला चांगली येते, क्वालिटी बनते वाऱ्या खेळल्यामुळं. म्हणजे मिस इंडियाला चांगली इंडियाला, हां. क्वालिटी चांगली बनते आणि मार्केट पण रेट चांगला आहे. मार्केट चांगलं आहे. आणि साधारण आता मिस इंडिया आणि जे आता तुम्ही पहिलं जे तुमचं आहे ग्रीन ॲपल, ह्याच्यामध्ये फरक काय जरा? शेतकरी म्हणजे आता शेतकरी वर्ग आता लावताना भरपूर कन्फ्यूज झाला आहे. कारण आता तुम्ही बाजारात बघताय की बॉल सुंदरी आहे, मिस इंडिया आहे, ग्रीन ॲपल आहे, काश्मीरी पण आहे. काश्मीरीचा काही विषय नाही, काश्मीरीला मार्केट आहे का नाही अजून माहीत नाही. पण आता मिस इंडिया आणि ग्रीन ॲपलबद्दल तुमचं काय मत आहे आणि कुठली व्हरायटी लावली पाहिजे आणि त्यात फरक काय आहे? ग्रीन ॲपल तर अवेलेबल आमच्याकडे आहेच. थोडं ग्रीन ॲपल सेटिंगला थोडा त्रास होतो या, त्याच्यामुळं आम्ही हे मिस इंडियाच्या नियोजन केले लागले. आणि दुसरी गोष्ट, मिस इंडियाला ग्रीन ॲपलपेक्षा 25-30 रुपये मार्केट जास्त आहे मागणी. हां, आणि मागणी पण चांगली आहे ह्याला. हां, त्याच्यामुळं आम्ही हे निर्णय घेतला आहे लावायचा. आणि मिस इंडिया तुम्ही ह्याच्या अगोदर प्लॉट बघितला आहे का कुठला मिस इंडियाचा? नाही, ह्याच्या अगोदर प्लॉट बघितलं नाही, फक्त तुमची विश्वासावर ठेवून आम्ही तो रोपं घेऊन चालू आहे. हां, यूट्यूबवर म्हणजे कशी माहिती भेटली आणि माहिती तुम्हाला बरोबर वाटली का? आणि तुम्ही युट्यूबवर माहिती योग्य वाटली म्हणून तर आम्ही तो राहिलो ना. हां, त्याच्यामुळे तर आलो होतो आम्ही रोपं घेऊन. अशी आल्यावर नर्सरी कशी वाटली? नर्सरी खूप छान आहे. रोपं आणि ह्याला म्हणजे रोपं तयारी बी आहे. त्याने ॲक्च्युली तुमचा प्लॉट पण आहे बघण्यासारखा. आम्ही बघून आलो, सेटिंग चांगली आहे प्लॉटला. हां, असल्या टेम्परेचरमध्ये एवढं सेटिंग होणं म्हणजे दुसऱ्या कुठल्याच प्लॉटला होत नाही. मिस इंडिया म्हणा, ह्याला बॉल सुंदरीला, हां. आमच्या ग्रीन ॲपला अजून सेटिंग नाही झालं. तर कारण काय ग्रीन ॲपलचं सेटिंग व्हायचं? टेम्परेचर. आणि थोडं नियोजन बी आमचं थोडं जरा हे झालेलं आहे पाण्यामुळं. असं काय ह्याला फरक आहे का बाबा? मिस इंडियाला टेम्परेचर असल्यामुळं काय? हां, फरक आहे म्हणून तर आम्ही मिस इंडिया घ्यायचा निर्णय लावा. म्हणजे मिस इंडिया हे कधी पण सेटिंग होतं. हां. ह्याचं कारण काय? कारण म्हणजे निसर्गावर सगळं निसर्ग डिपेंड आहे, पण एवढ्या टेम्परेचरमध्ये कुठलं सेटिंग होऊ शकत नाही बरं का. आता आम्ही 5-6